मनीषा जी, आप लोग जैसे 22 लाख बच्चों को 22 लाख बच्चे क्या कहेंगे आप? और आपके साथ क्या एनडीए का और आप टीचर हैं, आपको टीचर हैं, तुमच्याकडे जो ऍक्सेस होता त्याचा पेपर 22 लाख बच्चे हैं आपके। क्या एनडीए के अधिकारी भी आपके साथ शामिल हैं? बताया जा रहा है आपको। क्या एनडीए के अधिकारी भी शामिल हैं? बताया जा रहा है। मनीषा जी, क्या एनडीए के अधिकारी भी शामिल हैं आपके साथ? ये लोग शामिल हैं आपके साथ। मनीषा जी, कितने पैसे में आपने ये न्यूज पेपर बेचा था स्टूडेंट्स को? मनीषा जी, आपको आपके ऊपर बड़ा सीरियस एलिगेशन है। मनीषा जी, कितने पैसे मिले आपको पेपर लीक करने के लिए? नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र। आजच्या या बुलेटिनमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा जो प्रश्न आहे जो देशभरामध्ये गाजतोय त्याबद्दलची चर्चा करणार आहोत। नीट परीक्षेचा घोटाळा। आतापर्यंत 10 लोकांना यामध्ये अटक झालेली आहे। 22.79 लाख एवढे विद्यार्थी, म्हणजे जवळपास 23 लाख विद्यार्थी म्हणायला हवं, इतके विद्यार्थी 3 तारखेला त्यांनी परीक्षा दिली होती। त्यानंतर घोटाळा उघडकीस आला। 7 तारखेला जे आहे त्यानंतर ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि आता 21 तारखेला 21 जूनला पुढची परीक्षा होणार आहे। परंतु या काळामध्ये बरंच काही होऊन गेलंय जे अक्षरशः एखाद्या चित्रपटातल्या थरारमय अशा एखाद्या गोष्टीला शोभावं अशा घटनाक्रम हा आहे। आणि राजस्थानच्या गावातून सुरू झालेला हा तपास महाराष्ट्रामध्ये व्यापक होत जातोय। पुणे, लातूर, नाशिक आणि अन्य शहरांमध्ये सुद्धा याचे धागेदोरे जे आहेत ते पोचलेले आहेत। अकोल्यापर्यंत सुद्धा आहेत, अहिल्यानगर आहे, म्हणजे आणि आणखी पुढे काय काय होईल हे सुद्धा आपल्याला बघायचंय। आज सीबीआयकडे तपास आहे आणि अटक ज्या झालेल्या आहेत आतापर्यंत त्यामध्ये पुण्यातल्या एक प्राध्यापिका आहेत। या सगळ्यावरून बरंच काही महत्त्वाचं जे आहे ते उघड होतं। एकंदर हा सगळा घटनाक्रम जाणून घेऊया। याचे राजकीय पक्ष जे आहेत ते कशा प्रकारे पोळी भास आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत। आणि विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशावेळी काय केलं पाहिजे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यावर सुद्धा चर्चा होणं आवश्यक आहे। ही चर्चा अवश्य बघा, कारण ही तुमच्या मुलाच्या भवितव्याशी निगडीत आहे। निरगुडकर सर आपल्या सोबत आहेत। उदयजी, तुमचं खूप खूप स्वागत। पहिल्यांदा सर, तपासाची सुरुवात जी झाली ती कशी झाली आणि कसे धागे उलगडत गेले? प्रथम हे घडलं हेच दुर्दैव आहे आणि नीटच्या बाबतीत हे वारंवार घडतंय हे देखील दुर्दैव आहे। परंतु मी एक म्हणेन, ज्या 23 लाख विद्यार्थ्यांनी वर्ष, 1.5 वर्ष कष्ट करून, 2 वर्ष कष्ट करून नीटची एक्झाम दिलेली आहे, त्यांच्यासाठी म्हणून आपल्यापेक्षा कमी अभ्यास केला, कमी गुणवत्तेचा आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाने एखादा जर पुढे जात असेल आणि ते जर थांबलं गेलं तर मला असं वाटतं की दॅट इज मोर इम्पॉर्टंट आणि ते आज महत्वाचं आहे। आणि म्हणूनच हे उघडकीला कसं आलं हे मी तुम्हाला सांगणार आहे। याचं कारण उघडकीला आणणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं। 3 मेला एक्झाम संपलेली होती आणि आपल्याकडे जसे काशी विश्वनाथ कॉरिडॉर किंवा उज्जैनला महाकाल कॉरिडॉर निर्माण झाले तसे आपल्याकडे एज्युकेशनच्या हमखास यशाचे कॉरिडॉर निर्माण झाले। त्यातला एक लातूरला आहे, राजस्थानला कोट्याला आहे आणि इकडे सीकरला आहे। तर सीकरला एका खाजगी विद्यालय, खाजगी कॉलेज काय म्हणू क्लासेसच्या एका प्राध्यापकाच्या व्हॉट्सॲपवर संध्याकाळी एक पेपर आला। खरं तर 3 तारखेला पेपर संपल्यानंतर जसे विद्यार्थी रिलॅक्स झाले होते तसे ते क्लासेसचे प्राध्यापकही एक प्रकारे रिलॅक्स झालेले होते आणि तो पेपर पाहिल्यानंतर त्यांची झोपच उडाली, कारण तो पेपर अगदी तंतोतंत मूळ प्रश्नपत्रिकेशी मॅच होणारा होता। पहिले तर त्यांचा विश्वास बसेना, मग त्यांनी जेव्हा तंतोतंत मॅच केला आणि तंतोतंत त्यांना आणि त्यांच्या सहकार्याला आढळलं तेव्हा त्यांचे धाबेत दणाणले। आणि तोपर्यंत तसेच केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते, त्यांनाही तसाच पेपर आला
मग बायोलॉजीचे प्राध्यापक होते, त्यांनाही तसाच पेपर आला आणि सगळ्यांचे पेपर तंतोतंत मॅच होणारे होते. पाहिल्यानंतर हा पेपर फुटलेला आहे याची त्यांना जाणीव झाली. सुदैवानी त्यांनी ते गप्प बसले नाहीत. खरं तर असे अनेक पेपर्स परीक्षेच्या आधी पेपर फुटला म्हणून येत असतात. ते काही प्रत्येक वेळी ती अफवा खरी ठरते असं नाही, पण या प्राध्यापकांनी ते सिरियसली घेतलं. तो पेपर ओरिजिनल पेपरशी ताळून पाहिला आणि तंतोतंत खरा आहे असं कळल्यानंतर ते पोलिसकडे गेले. पोलिसांनी पहिले हे व्हेरीफाय केलं की हा जो पेपर आहे हा परीक्षेच्या नंतर आलाय का परीक्षेच्या आधी आलेला आहे. परीक्षेच्या आधी आलाय असं कळल्यानंतर मग त्यांनी आपला तपास चालू केला. राज्य सरकारचे धाबेदार आणले, केंद्र सरकारचे धाबेदार आणले आणि मग त्यांनी CBI यांच्याकडे याचा तपास सोपवला आणि बघता बघता एक एक धागा उकरत प्रत्येक गावात त्याची कडी सापडत गेली. मग तुम्ही जसं म्हणलात ती पुण्यामधली अटक आहे, नाशिकमध्ये अटक आहे, लातूरमध्ये अटक आहे, अकोल्यामध्ये काही सस्पेक्ट्स आहेत, सिकरला अटक झाली, कोट्याला काही लोकांना अटक झाली आणि अजून किती लोकांना होईल याची कल्पना नाही. याचं कारण आतापर्यंत पेपर फोडणारेच फक्त अटकेत आहेत. फुटलेला पेपर घेणारे तेवढेच कल्प्रिट आहेत, तेवढेच दोषी आहेत. त्यांनाही या निमित्ताने अटक व्हायला पाहिजे. याचं कारण जनतेच्या प्रामाणिक ज्यांनी मेहनत केल्या त्यांच्या भावना इतक्या तीव्र आहेत की उत्तर प्रदेशमध्ये जसे योगी बाबा बुलडोजर फिरवतात तसा पेपर फोडणाऱ्यांच्या घरावर बुलडोजर फिरवला पाहिजे अशी काहीशी आक्रमक, आक्रस्ताळी आणि अतिरेकी वाटणारी भूमिका शिक्षक वर्गातून सुद्धा उमटली जाते की आमच्या व्यवसायाला यांनी बट्टा लावलेला आहे. परंतु CBIने अशा पद्धतीने जात या सगळ्याचा छडा लावलाय. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. NTA जी परीक्षा घेणारी, पेपर सेट होणारी एजन्सी आहे त्याच्याशी निगडीत जे प्राध्यापक असतात, कारण पुण्यामधल्या ज्या प्राध्यापिका आहेत मांढरे त्यांना जी अटक झालेली आहे तर त्यांच्या महाविद्यालयाच्या वतीने खुलासा सुद्धा असा करण्यात आलाय की एक यामध्ये संकेत असतात आणि ते अतिशय गुप्त ठेवलं जातं, गुप्तता बाळगली जाते. अशा वेळी त्यांना सुद्धा अटक झाली आणि याचे मास्टर माइंड जे आहेत कुलकर्णी ते सुद्धा पुण्यामध्ये सापडलेले आहेत. याशिवाय एजंट किंवा ज्यांनी वितरित केले हे पेपर ते कोणी पार्लरवाले आहेत, कोणी आणखी काही आहेत, कोणी विद्यार्थी आहेत. ह्या सगळ्यांचा एक जो रॅकेट बनवलं गेलं एक मोठं. कसं काय बघता सर तुम्ही ह्याच्याकडे? मला असं वाटतं की कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त आपल्याला परतावा मिळाला पाहिजे. ही जी भावना आहे, ही जी वृत्ती आहे, ही जी ग्रीड आहे ना, ग्रीड हाव आहे, ती हाव या सगळ्यांच्या मुळाशी आहे की मेहनत करून यश कोणाला मिळवायचं नाही, दीर्घकालीन आहे. नीटमध्ये यश मिळवणं सोपं नाही आहे. कॉम्पिटेटिव्ह स्पिरिटमध्ये जेव्हा एक जागे करतात 23 जण असतात आणि त्या 23 पैकी एकाला मिळणार आहे, मग ती IIT एंट्रन्स असेल, मेडिकल एंट्रन्स असेल, नीट किंवा IIT एंट्रन्स असेल, CET असेल, त्याची एवढी तीव्र स्पर्धा असते आणि लहानपणापासून बाळगलेलं स्वप्न असतं आणि अशा वेळेला 23 मध्ये आपण एकात येऊ शकू की नाही, आपली मेहनत कमी पडेल किंवा एकूणच भ्रष्टाचाराची आई वडिलांना पण सवय आहे, मुलांना नाही फक्त. आई वडील सुद्धा कदाचित अशाच मार्गानं मोठे झाले असतील करप्शनचा आधार घेऊन, त्यामुळे त्यांनी सहज पैसे द्यायला तयार झाले. कारण हे पैसे दिल्याशिवाय कोणा विद्यार्थ्याला मिळणार नाहीये. मग हे पैसे काय विद्यार्थ्यांनी कमावलेले नव्हते 16-17व्या वर्षी, म्हणजे त्यांना आई वडिलांनी दिले. म्हणजे आई वडीलही तेवढेच निकरगट्ट निलाजरे असले पाहिजेत. खरं तर पेपर फोडलेल्यांवर जेवढा आपल्याकडे लोकांचा राग आहे त्यापेक्षा जास्त तो अशा प्रकारे एक मुठभर लोकांनी घेतलेत, मुठभर विद्यार्थ्यांच्या पालकांनी हा भ्रष्टाचार केलाय. पण आज सगळ्यांना त्याची सजा भोगायला लागते, सगळ्यांनाच त्याची वेठबिगारी भोगावी लागते. त्यामुळे ही एक समाजातली कीड आहे आणि ती कीड मुळापासून जाऊन खणून काढली पाहिजे. मग त्याकरता तंत्रज्ञानाचा वापर करा, भ्रष्टाचार मुक्त करा, पारदर्शक करा. कोणत्याही प्रकारे परीक्षा फुटणार नाही याची काळजी घ्या. परंतु विद्यार्थ्यांना एक दिलासा द्या की तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केलीत तर तुमच्या प्रामाणिकपणाला तेवढंच प्रामाणिकपणे फळ आम्ही देऊ. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कारण या वयात जर त्यांचा भ्रष्टाचारावर विश्वास बसला, गैरमार्गावर विश्वास बसला तर उद्या या देशाची सिक्रेट्स विकायला सुद्धा हे कमी करणार नाहीत. आणि म्हणून त्याच्याकरता ही जबाबदारी आहे आता केंद्रीय तपास यंत्रणांची की त्यांनी मुळापर्यंत जाऊन विकत घेतले त्यांना सुद्धा त्याच्यात तितकंच दोषी धरून आत टाकलं पाहिजे, कारवाई केली पाहिजे. स्पर्धा परीक्षा म्हटलं की अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांसाठी अक्षरशः खपत असतात आणि तोच शब्द लागू पडतो. कारण एक स्वप्न असतं आणि
शिक्षण जे घ्यायचं आहे त्याच्यासाठीचा फक्त दरवाजा किलकिला होणाऱ्या ह्या परीक्षा असतात. त्या पुढची मेहनत ही वेगळीच आहे. आपण बघितलं सर की अनेक वेळा स्पर्धा परीक्षांच्या नादी लागून सातत्याने अपयश आलेले अनेक विद्यार्थी आपलं जीवन संपवतात. या बातम्या आपण पाहिलेल्या आहेत. अतिशय भयावह वाटणाऱ्या या बातम्या आहेत. काय बघता तुम्ही या ह्याच्याकडे, आणि हे सगळं जे रॅकेट आहे हे सगळं कसं मोडीच निघणार शेवटी? कारण त्याच्यामध्ये कोचिंग क्लासवाले आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यांचंच एकमेकांमध्ये हात मिळवणी आहे, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे, त्यांचं आयुष्य जे ते पणाला लागतंय. जेव्हा 24 विद्यार्थी बसतात आणि त्यातल्या एकाला प्रवेश मिळणार असतो, अशा वेळेला आपली स्पर्धात्मक गुणवत्ता वाढवण्याकरता कोचिंग क्लासमध्ये जाण्याची प्रवृत्ती वाढायला लागते. 20-25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी अशा प्रकारचे कोचिंग क्लास हे अतिशय अपवादाने आढळायचे. आणि त्याच्यापूर्वी जर 40 वर्षापूर्वीचा काळ पाहिलात तर जे अभ्यासात कमी आहेत, शिक्षणात कमी आहेत, ज्यांची अक्कल कमी आहे, असेच लोक क्लासेस जायचे, किंबहुना शाळेच्या कॉलेजच्या अभ्यासक्रमावर त्यांना अपेक्षित यश मिळून जायचं. परंतु आत्ताच्या काळामध्ये स्पर्धा अतिशय तीव्र झालेली आहे, जागा कमी आहेत, त्याच्याकरता अप्लाय करणारे भरपूर झाले आहेत. त्यामुळे हमखास यशाची गॅरंटी देणारे क्लासेस म्हणून जर एखाद्याची जाहिरात झाली आणि आमच्याच क्लासेसची मुलं पहिली येतात, मग ती खरोखरच त्यांच्या क्लासमध्ये असतात का ते त्यांच्या क्लासमध्ये आहे ते दाखवण्याकरता पुन्हा त्यांना करोडो रुपयाची लाच दिली जाते. हा भाग आलाही तरी असं एक प्रकरण महाराष्ट्रामध्ये फार पूर्वी गाजलेलं होतं. त्यामुळे या क्लासेसमध्ये काटेकी, मी काटे हा शब्द नीट प्रामाणिकपणे वापरतोय, मी दुसरा कुठला शब्द वापरतोय, काटेकी टक्कर असते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्याकडे खेचून घेणे, प्राध्यापक आपल्याकडे खेचून घेणे, हे कॉर्पोरेट स्टाईलचं वॉर निर्माण झालं. आणि मग यश मिळवण्याकरता कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध नाही. येन केन प्रकरणानं साम दाम दंड भेद, मला यशस्वी व्हायचंय त्याकरता वाटेल ती किंमत मी मोजायला तयार आहे, अशी भावना निर्माण होते. आणि त्याच्यातूनच हा सगळा प्रकार निर्माण होतो. त्यामुळे जे प्रामाणिकपणे विद्यार्थी आहेत, एक विचार करा, आज असे अनेक विद्यार्थी आहेत की जे खूप गरिबीतनं आले आहेत, ग्रामीण भागात राहत होते, शहरात येऊन कुठेही राहत आहेत, त्यांचे आई वडील दिवस रात्र कष्ट करतायत. मला असे अनेक लोक माहिती आहेत की ज्याने 5-5 वर्ष स्वतःला एक इंच कापड विकत घेत नाही. का तर मुलाच्या नीटसाठी कोचिंग क्लासचे पैसे भरायचे. काही मुलं दिवसभर शेतात राबतात आई वडिलांबरोबर आणि रात्री अभ्यासाला बसतात. ह्या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरलं जात आहे. त्यांची मेहनत, त्यांची सच्चाई हेच या देशाचं खरं वैभव आहे. आणि ते टिकवण्याकरता कारवाई कोचिंग क्लासेस सकट जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर केली पाहिजे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की या तपासाच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी ज्या पुढे आलेल्या आहेत, त्यामध्ये सोशल मीडियावर हे अतिशय वेगाने हे पेपर एकमेकांकडे पोहोचले. त्यासाठीचे पैशाचे ट्रेल जे आहेत ते सुद्धा उघड झालेले आहेत. आणि त्यानंतर ज्यांनी खरं तर ह्या सगळ्याबद्दल काळजी घ्यायला हवी ते प्राध्यापक, ते सुद्धा यामध्ये अडकलेले आहेत. आणि आता ज्या NTA कडनं पेपर तयार होतो, जी एजन्सी आहे, तिथपर्यंत हे धागेदोरे पोचतायत सर. हो, अगदी नक्की आहे. हे संपूर्ण फार मोठं षडयंत्र आहे. कारण हा भ्रष्टाचार काही एक व्यक्ती करू शकणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त केअरफुली तो करायचा प्रयत्न केला, पण तो उघडकीला आलेला आहे. याच्याबद्दल खरं तर अभिनंदन आहे. पण सर्वात आत्ता काळजी करणारी दुसरी गोष्ट कुठली आहे, आणि ती म्हणजे एका राजकीय पक्षाने, ज्याचं नाव आम आदमी पक्ष आहे, त्या राजकीय पक्षांनी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर यावं आणि नेपाळमध्ये जसा जेनजीचा रक्तलांछित उठाव झाला तसा उठाव केला पाहिजे अशी चिथावणीखोर भाषा वापरलेली आहे. म्हणजे राजकीय मार्गाने निवडणुकीतून लढून तुम्हाला यश मिळवता येत नाही. याच्याकरता तुम्ही अशा प्रकारे नक्षली मार्ग किंवा रक्तलांछित मार्गातून लोकशाहीचा गळा घोटून तुम्हाला सत्ता मिळवायची आणि सत्ता परिवर्तन घडवायचंय. आणि त्याकरता तुम्ही मुळातच माती भडकलेल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना आणखीन या देशाच्या विरोधात, देशाच्या व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही भडकवताय. तुम्हाला यश मिळत नाही राजकीय दृष्ट्या निवडणुकीत, म्हणून तुम्ही हे करताय. याचा अर्थ दुसरा, दुर्दैवाने मला असं वाटतं अशा प्रकारे अशा खिंडीत असलेल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे चिथवणं हा सुद्धा एक प्रकारे देशद्रोहच आहे. पण यांची क्रेडिबिलिटी इतकी शून्य आहे, तुम्हाला सांगतो की एकही विद्यार्थी यांच्या सांगण्यावरनं रस्त्यावर येऊन जेनजीसारखा वागलेला नाही. याला महत्व आहे. अगदी बरोबर आहे. पण आपण यापूर्वी सुद्धा बघितलं की जेव्हा केव्हा समाजातला एखादा घटक नाराज असेल तेव्हा हेच पक्ष आहेत जे त्यांची माथी भडकवून त्यांना सरकार विरोधात उतरवण्यासाठी अनेक प्रयत्न यापूर्वी करत आलेले आहेत. सुदैव असं
की आतापर्यंत त्यांना म्हणावं तसं यश आलं नाही, तथापि त्यांनी काही आंदोलनांमध्ये तसे प्रयत्न बऱ्यापैकी केले आणि आपली पोळी भाजून अगदी घेण्याचा नक्की. प्रयत्न केला. येस येस. तर या आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, काही खबरदारी घेणं गरजेचं आहे. ती कुठली असायला हवी? मी शेवटी असं विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन करेन, कारण ही अतिशय दुर्दैवी घडी आहे आणि यातले विद्यार्थी काही खूप हा कार्यक्रम बघणारे खचलेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी मृत्यूला जवळ केलेला आहे. म्हणून आज त्यांच्याशी त्यांचा एक मित्र म्हणून, एक पत्रकार म्हणून नव्हे तर त्यांचा एक मित्र म्हणून मी बोलणार आहे. आणि तो मित्र कोण, की जो त्यांच्या डोळ्यातली स्वप्न ओळखू शकतो आणि त्यांच्या आई वडिलांच्या कष्टाची किंमत मी नक्की करू शकतो. कारण अशाच प्रकारे स्पर्धात्मक परीक्षातून पास होऊन मीही माझं करिअर घडवलेलं आहे. ही केवळ परीक्षा नाही आहे, तर आयुष्य घडवण्याचा प्रवास आहे. हे जसं तुम्ही मानता तसंच मीही मानतो आणि तुमच्यासारखेच मीही प्रयत्न करत होतो. पण गेल्या काही दिवसात नेटबद्दल जे समोर आलेलं आहे ना, म्हणजे पेपर फुटी आहे, गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे, काळा बाजार आहे, या सगळ्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड वेदना निर्माण झाल्या आहेत. हा विषय फक्त एका परीक्षेचा राहिलेला नाहीये, तर तो देशाच्या वर्तमानाचा, वर्तमान स्थितीचा आणि भविष्याचा विषय बनलेला आहे. नीटची तयारी करणारे विद्यार्थी फक्त 1 वर्ष अभ्यास करत नसतो, लहानपणापासून ते स्वप्न पाहतो, त्याचं कुटुंब ते स्वप्न पाहतं आणि शेवटची 2-3 वर्ष तर अख्खं कुटुंब त्याग करत असतं आणि आपल्या अख्ख्या आयुष्याचं सार तो पणाला लावत असतो. कोणी गावातून शहरात येतो, कोणी कर्ज काढून क्लास लावतो. आई वडील एक वेळ जेवतात, पोटाला चिमटा काढतात आणि आपल्या मुलाला डॉक्टर करण्याकरता दिवस रात्र काबाड कष्ट करतात. गरीब विद्यार्थी दिवसभर आपल्या आई वडिलांबरोबर शेतात राबतात किंवा फॅक्टरीत राबतात आणि रात्री घरी येऊन अभ्यास करतात. कोणी मोबाईल बाजूला ठेवतो. वर्ष 2-2 वर्ष घरात साधं चित्रपट सुद्धा पाहायला जात नाही, की त्याचा विषय सुद्धा काढला जात नाही. आणि ही सगळी मेहनत कशा करता असते? परीक्षा होते तेव्हा फक्त एकच अपेक्षा असते, की ते म्हणजे आपल्या लेकरानं केलेल्या या सगळ्या मेहनतीला आणि आमच्या त्यागाला काहीतरी न्याय मिळावा. पण काही भ्रष्ट लोक पैशाच्या हव्यासापोटी मुलांच्या भविष्याचा सौदा करतात. त्यामुळे याकडे फक्त केवळ एक पेपर फुटीचा गुन्हा म्हणून पाहता कामा नये, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाची हत्या आणि प्रामाणिकपणाची केलेली थट्टा असा देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर टाकला गेला पाहिजे. आता विद्यार्थ्यांच्या मनात नक्की येत असणार प्रतिभाजी, आणि ते म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करून काय उपयोग आहे? 5-10 लाख रुपये फेकले की आमच्या 2 वर्षाच्या मेहनतीवर पाणी फेडणारी अशी तुम्हाला पेपर हातात मिळतात. पैसेवाल्यांसमोर आयुष्यात आमची मेहनत आयुष्यभर कमीच पडणार का? माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगू शकतो हात जोडून, हा तुमचा पराभव नाही आहे, तर हा भ्रष्ट व्यवस्थेचा पराभव आहे. अपयशी तुम्ही नाही झालात, तर अपयशी झाले ती यंत्रणा जी विद्यार्थ्यांच्या भविष्याचं संरक्षण करण्यामध्ये आज कुठेतरी कमी पडली आहे. तुमची मेहनत चुकीची नाही आहे, तुमची मेहनतही कमी नाही आहे आणि तुमचा संघर्ष त्याहून व्यर्थ नाही आहे, कारण तुमची स्वप्न अजूनही जिवंत आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, आणि ती गोष्ट आहे इंडियन क्रिकेट 1 डे मॅचची. 1998 साल, ठिकाण शारजा, भारत आणि ऑस्ट्रेलियाची क्रिकेट मॅच. समोर जगातली सर्वात धोकादायक टीम आणि जगातला सर्वात धोकादायक बॉलर शेन वॉर्न, आणि भारतातर्फे बॅटिंगला आपली लाज राखायला उभा राहिला तो एकटा सचिन तेंडुलकर. अख्ख्या मैदानाच्या सगळ्या आशा त्याच्यावर केंद्रित झालेल्या होत्या. मॅच रंगात आली होती. दोन्ही बाजूनी डाव प्रतिडाव टाकले जात होते. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत चालली होती आणि तेवढ्या त्या मैदानावर एक प्रचंड वाळूचं वादळ आलं. इतकं वादळ की सर्वत्र धूळ पसरली. वाळूच वाळू, समोरचं काही दिसेना. अशा वेळेला दृश्य धूसर झालं आणि पंचांनी सामना थांबवायचा निर्णय घेतला. जणू काही सगळंच संपलं असं वाटावं असाच तो क्षण. मित्रांनो, आज नीटची पेपर फुटी म्हणजे दुसरं काही नाही आहे. तुमच्या कष्टाच्या मैदानावर आलेलं हे भ्रष्टाचाराचं वाळूचं वादळ आहे. त्या वादळानं तुमच्या आयुष्यातला वेळ घेतलाय, मला कल्पना आहे. तुमचा मानसिक ताण वाढवला, कल्पना आहे. तुमच्या प्रामाणिकपणावर प्रश्न निर्माण केले, हे देखील मला मान्य आहे. पण मग सचिनने काय केलं मित्रांनो? वादळामुळे तो घाबरला, खचला, बॅट खाली ठेवली किंवा नंतर मॅच चालू झाली तेव्हा विकेट फेकली का लक्ष विचलित झालं म्हणून? अजिबात नाही.
वादळ शांत झाल्यानंतर सचिन आधीपेक्षा जास्त ताकदीनं आणि डिटर्मिनेशननी मैदानात उतरला आणि शेन वॉर्न सारख्या अत्यंत धोकादायक आणि विलक्षण प्रतिभा असलेल्या गोलंदाजाला त्यांनी अक्षरशः धुवून काढलं, चौकार षटकारांची बरसात केली आणि एक इतिहास घडवला. त्या खेळीला आजही अजरामर मानलं जातं आणि डेझर्ट स्टॉर्म म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आयुष्यातला असा डेझर्ट स्टॉर्म खेळायची संधी नियतीनं तुमच्या पदरात टाकली आहे. टेक द चॅलेंज. प्रश्न हा नाही की वादळ का आलं, वो तो पीछे गया अभी. सवाल आहे की वादळ शांत झाल्यानंतर तुम्ही आता मैदानात कसं उतरणार आहात. डोळ्यात नक्कीच पाणी असणार आहे, पण ते आजचा दिवस फक्त. उद्या सकाळी ते पाणी पुसून पुन्हा या लढाईला उभे राहा. हातात पुस्तक घ्या, नीटची तयारी करा, टेस्ट सिरीज करा, उजळणी करा. दुप्पट क्षमतेनं, दुप्पट एकाग्र चित्तानं तुम्ही कामाला लागा. लक्षात ठेवा, जगातली कोणतीही भ्रष्ट सिस्टीम तुमच्या मेहनती आणि इमानदारीपेक्षा मोठी नाही. तुमच्या कुटुंबाच्या जिद्द आणि स्वप्नांपुढे ही सगळी व्यवस्था अत्यंत फोल आहे. आणि पालकांना एक सांगणं आहे, कृपया विद्यार्थ्यांना या व्यवस्थेचा कुठलाही दोष देऊ नका. फक्त आता या क्षणाला त्यांच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, त्यांच्या बरोबर उभे राहा. लक्षात ठेवा, आजपर्यंत तुम्ही मुलांसाठी खूप काही केलंय, कर्ज काढलंय, सोनं विकलंय, स्वतःच्या इच्छा मारल्या आहेत. आता फक्त हा शेवटचा एक महिना आहे. बस, सब मिलके लढिये. हे यश तुमचंच आहे. अंधियारों के रख दे तू सारे अपने, अंधियारों के सामने तू रख दे अपने सारे चिराग, ताकि रोशनी फैल सके. आओ फिर से दिया जलाए, बुझती बाती फिर सुलगाए. वंडरफुल, वंडरफुल. विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांना एक मनःपूर्वक आवाहन आम्ही करतो आहोत. यामध्ये आणखी कोणी लोकांना अटक होईल, त्याचे धागेदोरे कुठे पोचतील, हे सगळं या महिनाभरासाठी विसरून जाऊया. फक्त येणारा पेपर लक्षात ठेवा आणि पोटाला चिमटा घेऊन जे आई वडील आपल्या मुलांसाठी, पाल्यांसाठी प्रयत्न करतायत, त्यांची ती धग, त्यांचा तो त्याग लक्षात ठेवून विद्यार्थी मित्रांनो तयारी करा. पुन्हा एकदा तयारीला लागा. तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा आमच्या वतीने आहेतच. या आणि अशाच तुमच्या प्रश्नांना भिडणाऱ्या बुलेटिनसाठी लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. तुमच्याच सारख्या खचलेल्या लोकांना हा व्हिडिओ अवश्य पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि उदय निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.